आठवी मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण सेमी मराठी मीडियमच्या मुलांचा इंग्लिश हा विभाग चाललेला आहे आपला 1.7. 1.7 हा कशावरती आहे? शब्दसमूहाबद्दल एक शब्द. ठीक आहे. जसे माशासारखे डोळे असणारी मीनाक्षी, हरणासारखे डोळे असणारी हरणाक्षी, मृगाक्षी. ओके, ते चालले तर त्याच इंग्लिशमध्ये चाललेलं आहे. पहिला प्रश्न, अ हॉल व्हेअर अन ऑडियन्स गॅदर. आता कुठे ऑडियन्स कुठे जमा होते? ऑडिटोरियम मध्ये. तिसरं ऑप्शन, स्टेडियम मध्ये नाही. ऑडियन्स स्टेडियम जिम्नॅशियम मध्ये नाही. आणि ॲक्वेरियम मध्ये. ॲक्वेरियम म्हणजे काय? मासे ठेवण्याच्या जागेला म्हणतात. इथं खेळतात पोरं. इथं फक्त क्रिकेट किंवा कुठे स्पोर्ट्सचेच प्रेक्षक इथे येतात. ठीक आहे. पुढचं, अ पेपर रिटन बाय हँड. हाताने लिहिलेल्या पेपरला काय म्हणतात? मॅनस्क्रिप्ट. पुढचं, आता थेसिस म्हणजे काय? तर प्रबंध. हँडी वर्क म्हणजे काय? हाताने केलेलं काम. हँडीक्राफ्ट म्हणजे ते पण हाताने केलेलं काम. पुढचं, हँडीक्राफ्ट. ओके, हा. अ सायकल हॅव्हिंग 3 व्हील्स. ट्रायसिकल. ही छोट्या बाळाची सायकल असते, ही स्कूटर आहे, हे बायसिकल आहे. ट्रायसिकल हवी 3 व्हील्स असलेली ट्रायसिकल. अ स्टोरी ऑफ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ किंवा हरसेल्फ. स्वतः लिहिलेल्या स्टोरीला काय म्हणतात? ऑटोबायोग्राफी. जॉग्राफी म्हणत नाही, थेसिस म्हणत नाही, बायोग्राफी म्हणत नाही. पुढचा प्रश्न, अ स्टोरी ऑफ पर्सन रिटन बाय समवन एल्स. कोणीतरी दुसऱ्याची लिहिलेली स्टोरी, याला काय म्हणतात? बायोग्राफी. हे पाठ करून टाकायचंय. ठीक आहे. तुमच्याकडे जर लिस्ट नसेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करेन. मग अ बुक ऑर सेट ऑफ बुक्स गिविंग फॅक्ट्स or details information about many subject. एन्सायक्लोपीडिया पहा, सर्च करता मुलं एन्सायक्लोपीडियामध्ये. फेसबुकमध्ये नाही सापडत ते, मोबाईलमध्ये पण मोबाईलमधल्याच एन्सायक्लोपीडियामध्ये असतं किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरच्या एन्सायक्लोपीडियामध्ये. ठीक. पुढचं, रामायण आणि महाभारत आर लॉंग पोएम्स अबाउट द एक्साइटिंग डीड्स ऑफ ग्रेट मेन अँड वुमेन. चूज द करेक्ट वर्ड फॉर द अंडरलाईन पार्ट. आता काय आहे? लॉंग पोएम्सला काय म्हणतात? इपिक. काय म्हणतात? इपिक म्हणजे महाकाव्य. महाकाव्य हे आपल्याला माहिती पाहिजे. पुढचा प्रश्न, अथर्व इज व्हेरी फॉन्ड ऑफ रिडिंग बुक्स. त्याला खूप आवड आहे. व्हेरी फॉन्ड ऑफ, आपण मागच्यात पाहिलं ना, फॉन्ड ऑफ म्हणजे आवड असणे. रिडिंग बुक्स विच हॅव स्टोरीज डिस्क्राइब्ड इन पिक्चर. त्याला कोणते आवडतात पुस्तकं की त्याच्यामध्ये चित्र काढलेले असतात? कॉमिक्स, चांदोबा. अजून कोणतं कॉमिक्स येतं? ते चिंटू. तसं त्याला काय म्हणतात? कॉमिक्स. चित्र काढलेल्या पुस्तकाला स्टोरी लिहिलेली असते, त्याला कॉमिक्स असं म्हटलं जातं. पुढचं, अनिल वेंट टू द विजडम स्टोअर टू बाय अ बुक टू स्टडी द मॅप. आता मॅप असलेल्या पुस्तकाला काय म्हणतात? ॲटलास. नकाशा वही. इंग्लिशमध्ये म्हणतात ॲटलास. प्लेस व्हेअर हॉर्सेस आर केप्ट. स्टेबलमध्ये हॉर्स राहतात, केनेलमध्ये कुत्रा राहतो, डॉग. होम मध्ये माणसं राहतात, स्टे मध्ये कोण राहतं? पिग, डुकर. पिगलेट. पुढचं, अ पर्सन हु इज मेंडिंग शूज. कॉबलर. कॉबलर म्हणजे काय? चपला बुट नीट करणाऱ्या माणसाला कॉबलर म्हणतात. कार्पेंटर म्हणजे सुतार, बायर म्हणजे विक्रेता, शॉपकीपर म्हणजे दुकानदार. पुढचं, अँड ॲडव्हाइस. पहा, तुम्हाला LKG UKGला असेल येतं गोष्टी. अँड ॲडव्हाइस ऑर इन्फॉर्मेशन टू सॉल्व द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम सॉल्व करायला जर कोणी आपला सल्ला दिला त्याला काय होतं? गायडन्स. तो आपला वॉर्निंग करतो का? धमकी देतो का? माहिती देतो का? नाही. काय करतो? गायडन्स देतो आपल्याला. गायडन्स, मार्गदर्शक. द किंग इन अ स्टोरी व्हेरी क्रुएल अँड हर्श टुवर्ड्स हिज सब्जेक्ट. म्हणजे तो प्रजेविषयी कसा होता? व्हेरी क्रुएल आणि निर्दयी, दुष्ट होता. सो वी कॅन से दॅट किंग इज इनह्युमन. जनरस नाही, जनरस म्हणजे सभ्य, ब्रेव म्हणजे शूर, काइंड म्हणजे दयाळू, आहे की नाही? काय ना रे? इनह्युमन, अमानवी होता, त्याच्यामध्ये मानवता नव्हती. ठीक आहे. पुढचा प्रश्न चाललाय आपला 14वा. स्टुडंट्स वॉन्ट टू एक्सप्रेस देअर ग्रॅटिट्यूड. स्टुडंट्स वॉन्ट्स टू एक्सप्रेस देअर ग्रॅटिट्यूड म्हणजे त्यांना त्या आभार व्यक्त करायचे टुवर्ड्स देअर टीचर बाय गिव्हिंग अ बंच ऑफ फ्लॉवर. बंच ऑफ फ्लॉवरला काय म्हणतो? बुके. पण बुकेचं स्पेलिंग पाठ पाहिजे. BOUQUET. आता बुकेट इथं काय? बुटीक.
बुटीक म्हणजे नाही का, तर कपडे वगैरे मिळतात शिवून वगैरे काही ते, त्याला बुटीक म्हणतात. बँक्वेट म्हणजे काय, बँक्वेट हॉलमध्ये छोटे मोठे कार्यक्रम करतात तो बँक्वेट हॉल. गार्डन म्हणजे माहिती आहे आपल्याला. तर उत्तर करणार आहे आपलं बुके. बुके बुके आपण त्याला बुके म्हणतो. बुके बुकेदार फुलांचा. पुढचा प्रश्न. ओंकार, आदी, ऋतू, सृष्टी and Sakshi went to see Rainbow Circus. There they enjoyed all shows, but they were fascinated by person who rapidly catches tosses several objects. आता हे पोरं कुठे गेले होते, रेनबो सर्कस पाहायला. ते त्यांनी काय पाहिलं, पर्सन हू रॅपिडली कॅचेस टॉचेस सेव्हरल ऑब्जेक्ट. हा एक असे खूप सारे बॉल एकाच वेळी 4-4, 6-6 बॉल तो माणूस कॅच करत असतो, एक नाही. हा इकडून असा, हा इकडून येतो, हा इकडून येतो, हा इकडून येतो. आपण पण थक्क होतो पाहताना. त्याच्यासाठी काय म्हणतो, त्या माणसाला काय म्हणतात, त्या माणसाला म्हणतात बाजीगर म्हणजे जगलर. काय म्हणतात इंग्लिशमध्ये, जगलर. ह्या खेळाला जगलिंग म्हणतात, खेळणाऱ्याला जगलर म्हणतात. जोकर तर बाकीचे हसवणाऱ्याला म्हणतात. जज म्हणजे काय, जजमेंट देणार. जज आपलं कोर्टामध्ये असतो तो. हे पण ज्युरी, हे पण ज्युरिडिक्शन म्हणजे न्यायाधीशाभोवतीच येतं. उत्तर काय आहे आपलं जगलर, तिसरा ऑप्शन. पुढचा प्रश्न चाललाय आपला 16वा. रीड द इन्फॉर्मेशन क्लूज केअरफुली. चूज द स्पेसिफिक वर्ड दॅट डिस्क्राइब इन द क्लू. ओके. अ पोर्शन ऑफ अ होल. अ पोर्शन ऑफ होल पार्ट. काय नाही ते, होल पार्ट. क्लेव्हर, इंटेलिजंट, हँडसम पर्सन. आता क्लेव्हर, इंटेलिजंट, हँडसम, स्मार्ट. स्मार्ट म्हणतो की नाही आपण. चार्ट, इम्पार्ट, हार्ट असलं नाही येत काही. स्मार्ट याच्या लाईनमध्ये कोण बसतोय, स्मार्ट. टू लिव्ह म्हणजे सोडणे. टू अवे म्हणजे लांब जाणे. मूव्ह म्हणजे अवे जाणे, लांब जाणे. डिपार्ट पहा, गाडीचं तुम्ही रेल्वेचं वगैरे कोणतं तिकीट पाहिलं ना, अरायव्हल टाईम आणि डिपार्चर टाईम असतो. अरायव्हल म्हणजे पोहोचण्याचा टाईम असतो आणि डिपार्चर टाईम म्हणजे दूर जाण्याचा. तिथं अरायव्हल म्हणजे इथे पोहोचण्याचा, डिपार्चर म्हणजे तिकडे जाण्याचं. ओके. निघण्याचा टाईम, निघण्याचा, डिपार्ट. पुढचा प्रश्न. टू पास ऑन इन्फॉर्मेशन, कम्युनिकेट नॉलेज. डिपार्ट, स्मार्ट, चार्ट, इम्पार्ट. काय नाही इथं, इम्पार्ट. प्रभाव. इम्प्रेशन होणे, एकदम इम्प्रेस होणे. टू पास ऑन इन्फॉर्मेशन, कम्युनिकेट नॉलेज म्हणजे प्रभाव. ठीक आहे. आता पाहिले आपण 1.7 झालंय. पुढच्या लेक्चरला 1.7 घ्यायचा आहे, 1.8 घेऊयात. ठीक आहे. तोपर्यंत व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. तर तुम्हाला लिस्ट हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा, मी तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. तोपर्यंत अभ्यास करा.